नमस्कार मित्रांनो, बरेचसे असे कलाकार आहेत जे अभिनय क्षेत्रामध्ये प्रसिद्धी मिळवल्यानंतर त्या क्षेत्रापासून बाजूला होतात किंवा राजकारणामध्ये प्रवेश करतात. अशातच आता एका 8 वर्षापूर्वी या क्षेत्रातून बाहेर पडलेल्या अभिनेत्रीचा आपल्याला कमबॅक बघायला मिळणार आहे. जत्रा, मुंबईचा डबेवाला, दुर्गा म्हणतात मला, सासर माझं दैवत अशा चित्रपटांमध्ये कधी मुख्य भूमिका तर कधी सहाय्यक भूमिका साकारणारी दीपाली सय्यद भोसले यांना प्रेक्षक खूप छान ओळखतात. मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ त्यांनी नायिका म्हणून गाजवला होता. पण 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या पैसा पैसा या चित्रपटानंतर त्या जवळपास गायबच झालेल्या दिसल्या. दीपाली सय्यद यांनी त्यावेळी राजकारणाची वाट धरली होती. पण आता तब्बल 8 वर्षांनंतर दीपाली सय्यद या अभिनय क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा दाखल झालेल्या आहेत. एका आगामी चित्रपटासाठी त्यांना महत्त्वाची भूमिका मिळालेली आहे आणि लवकरच त्या या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा चित्रपट नेमका कोणता आहे किंवा त्याचं नाव काय आहे याबद्दलची अजूनही माहिती त्यांनी दिलेली नाहीये. पण शूटिंग सेटवरील काही फोटो शेअर करत ते पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रामध्ये येत आहेत याची माहिती त्यांनी दिलेली आहे.